नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, तुमचंही जरी घरकुल मंजूर झालं असेल आणि ते घरकुल बांधण्यासाठी तुमची स्वतःची जागा नाही, तर घरकुल बांधण्यासाठी तुम्हाला जी जागा लागेल ती खरेदी करण्यासाठी राज्य सरकार पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत तुम्हाला 1,00,000 रुपयाची आर्थिक मदत करणार आहे। ही रक्कम पहिले 50,000ची होती, परंतु आता हिला वाढवून 1,00,000 रुपये करण्यात आलेली राज्य सरकारने हिला आता 1,00,000 रुपये केली। तर या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकतात, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। मी असेच गव्हर्नमेंट रिलेटेड स्कीम आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया की पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत तुम्ही 1,00,000 रुपयाची आर्थिक मदत कशा पद्धतीने घेऊ शकता। जसे की मित्रांनो, घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनामध्ये लाभार्थ्यांना अनुदानात वाढ करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी आता ही रक्कम 1,00,000 रुपये वाढवून द्यायचा निर्णय मंत्रिमंडळाच्या जानेवारीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता। चला तर आता पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेची A to Z बायोग्राफी आता पाहूया। या योजनेचं नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना। त्यानंतर या योजनेचं उद्दिष्ट काय, जर ज्यांचं घरकुल मंजूर झालेलं असतं त्यांच्याकडे जागा नसते घरकुल बांधण्यासाठी स्वतःची, तर त्यांना जागा घ्यावी लागत असते, परंतु जास्त आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना राज्य सरकार पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत 1,00,000 रुपयाची आर्थिक मदत ही जागा घेण्यासाठी उपलब्ध करून देत असते। ही योजना कधी सुरू करण्यात आली, तर ही योजना 2017-18 साली सुरू करण्यात आली होती, परंतु जी योजनाची रक्कम ती आता 10 जानेवारी 2024 मध्ये वाढवण्यात आलेली आहे। 50,000ची ती 1,00,000 रुपये करण्यात आलेली। तर मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून तुम्ही 100% अनुदान मिळवू शकता, म्हणजे तुम्हाला जे अनुदान आहे ते 100% मिळणार आहे। तर आता लाभार्थी कोण असतील, तर महाराष्ट्र राज्यातील जे रहिवासी असतील, भूमिहीन लाभार्थी किंवा शेतकरी बांधव, म्हणजे ज्यांचं घरकुल मंजूर झालं असेल आणि त्यांच्याकडे जागा नसेल, तर ते लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील। आता तुम्हाला जर प्रश्न असेल की घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य म्हणजे काय, तर तेही आपण पाहूया। सर्वांसाठी घरे 2024-25 योजना सुरू करण्यात आलेली असून राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत ही भूमिहीन लाभार्थी पंडित दीनदयाल घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील घरांची कमतरता दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना म्हणून ही योजना ओळखले जाते। त्यानंतर केंद्र व राज्य शासनाने सन 2024-25 पर्यंत देशातील ग्रामीण भागातील जसे सर्व ग्रामपंचायतमधील आणि ग्रुप ग्रामपंचायतमधील सर्व बेघर कुटुंबांचे घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे। तसे इतर घरकुल योजना असो, जसे प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना, आदिम आवास घरकुल योजना, रमाई आवास योजना यांसारख्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते। 10 जानेवारी जेव्हा मंत्रिमंडळ बैठक झाली त्यामध्ये जो निर्णय घेण्यात आला होता तो म्हणजे या योजनेची जी रक्कम आहे 50,000च्या वर जी रक्कम आहे ती आता 1,00,000 रुपये करण्यात आली होती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, म्हणजे वाढवण्यात आली होती। मित्रांनो, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने लोकसभाच्या निवडणुकीच्या पहिले मोदी आवास योजनेअंतर्गत अनेक घरं मंजूर केली होती, अनेक घरकुले मंजूर झाली होती आणि त्यांना पहिला हप्ताही त्यांचा 15,000 रुपये त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट झाला होता। आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून येणाऱ्या 10 वर्षात 10 लाख घरं पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतली आहे मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत। आता या योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहे, तर महाराष्ट्र राज्याचा ग्रामीण भागात वास्तव्यात असावा, त्यानंतर मागास प्रवर्गातील त्याचे नाव आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत असावं, त्यानंतर आवास प्लस प्रणाली सिस्टीमद्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी असावा, त्यानंतर जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी असावा, वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयापेक्षा कमी असावं, त्यानंतर स्वतःच्या अथवा कुटुंबियाच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे। तर एवढ्या अटी आणि शर्ती या योजनेला आहेत। आता या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, तर तुम्हाला 7/12 उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदणीतील उतारा, ग्रामपंचायत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, विद्युत बिल आणि मनरेगा जॉब कार्ड, जे की आपण मनरेगा साईटवरून डाउनलोड करू शकतात, ज्याला की आपण जॉब कार्ड असं म्हणत असतो। तर एवढे डॉक्युमेंट या योजनेला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे। आता
तर मित्रांनो, आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीची कॉन्टॅक्ट करावा लागेल. ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही ग्रामसेवक किंवा सरपंचाची कॉन्टॅक्ट करून या योजनेसाठी अर्ज करू शकतात. कारण या योजनेची जी निवड यादी असते ती ग्रामसभेच्या मार्फत केली जात असते. म्हणून तुम्हाला ग्रामपंचायतीमध्येच याचा अर्ज दाखल करावा लागेल. मित्रांनो, ही योजना जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.